Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. जय हिंद फ्रेंड्स, मी सागर देशमुख. 2021 मध्ये झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेमधून एसीपी तथा डीवायएसपी या पदावरती माझी नेमणूक झाली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा उद्देश इतका आहे की तुमच्यासमोर राज्यसेवा मेन्सची तयारी करत असताना कोणते बुक्स आपण वापरले पाहिजेत त्या बुक्सची लिस्ट या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. या बुक लिस्टमधून मी स्वतः वापरलेले किंवा माझ्या फ्रेंड्स जे अधिकारी झालेत त्यांनी वापरलेले पुस्तकं आणि तज्ज्ञांशी आणि शिक्षकांशी चर्चा करून ही बुक लिस्ट बनवलेली आहे. तर आता आपण वन बाय वन विषयानुसार आपण जाऊया. सुरुवातीला राज्यसेवेचं फ्रेमवर्क कसं प्रकारचं असतं ते आपण थोडक्यात बघूया. ओके, तर पहिल्यांदा बघा पेपर 1 असतो तो आपला मराठी आणि इंग्रजीचा पारंपरिक आणि वर्णनात्मक पेपर असतो, ज्याला की आपण डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हणतो, ज्याच्यामध्ये सारांश लेखन, निबंध लेखन आणि भाषांतर. तशाच प्रकारे इंग्रजीमध्ये पण 3 प्रश्न असतात. तो आपला पेपर 1 असतो. त्याच्या पुढे पेपर 2. पेपर 2 हा मराठी आणि इंग्रजीचा म्हणजे भाषेचाच पेपर आहे, बट तो वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पेपर असतो, ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह पेपर त्याला असं म्हणतो. या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात 100 मार्कांसाठी, ज्याच्यामध्ये मराठीवरती 50 प्रश्न आणि इंग्रजीवरती 50 प्रश्न असतात. ओके, अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजी या भाषेचे हे 2 पेपर आपल्या समोर असतात. म्हणजे एक्झामच्या पहिल्या दिवशी हे 2 पेपर होतात. पुढचा पेपर आपला आहे जनरल स्टडीज 1, ज्याला आपण सामान्य अध्ययन 1 म्हणतो, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि कृषी या घटकांचा समावेश होतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इतिहास या घटकावरती 60 प्रश्न 60 मार्कांसाठी विचारले जातात. भूगोल आणि पर्यावरण हे जवळपास 70 ते 75 मार्कांसाठी येतात आणि उरलेला जो कृषी आहे तो 25 मार्कापर्यंत येतो. ओके, भूगोल आणि कृषीमध्ये प्रश्नांची संख्या खालीवर होऊ शकते, बट इतिहासाला 60 प्रश्न असतात. उरलेले भूगोल, पर्यावरण आणि कृषी या विषयासाठी असतात. ओके, पुढचा पेपर आपला असतो जनरल स्टडीज 2. जनरल स्टडीज 2 मध्ये भारतीय संविधान, भारतीय राजकारण आणि कायदा या सगळ्यांवरती मिळून 150 प्रश्न असतात. ओके, याच्यामध्ये आपण ज्याला पार्ट 1 म्हणतो, याच्यामध्ये पंचायत राज्यपर्यंतचा सिलेबस येतो. जर आपण तुम्ही सिलेबस पाहिलं तर पहिल्या पॉईंटपासून पंचायत राज या सिलेबसपर्यंतला आपण पार्ट 1 म्हणतो आणि पंचायत राजपासूनच्या पुढच्या घटकाला पार्ट 2 म्हणतो, जो की जवळपास 110 ते 115 मार्काला सुद्धा विचारला जातो. तर हा आहे जनरल स्टडीज 2. जनरल स्टडीज 3 म्हणजे सामान्य अध्ययन 3. याच्यामध्ये मानव संसाधन आणि मानवी हक्क हा घटक येतो, ज्याला आपण HR आणि HRD म्हणतो. ओके, त्याच्यावरती सुद्धा 150 प्रश्न असतात आणि 150 मार्कांसाठी ते विचारले जातात. दोन्ही सुद्धा म्हणजे HR आणि HRDला ऑलमोस्ट 70 ते 75 मार्कांचं वेटेज असतं. कधी 5 मार्क खालीवर होऊ शकतात. ओके, आपला शेवटचा पेपर असतो जनरल स्टडीज 4 किंवा आपण त्याला सामान्य अध्ययन 4 म्हणूया. ओके, याच्यामध्ये अर्थव्यवस्था, नियोजन, विकास, अर्थशास्त्र, कृषी या घटकांचा इकॉनॉमिक्समध्ये समावेश होतो आणि उरलेले 45 प्रश्न जे असतात, म्हणजे इकॉनॉमिक्सवरती 105 प्रश्न, उरलेले 45 प्रश्न जे असतात ते विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स आणि टेक या घटकांवरती असतात. ओके, अशा प्रकारे आपले एकूण 6 पेपर मेन्सच्या परीक्षेसाठी असतात आणि त्याच्यामध्ये कोणते घटक किती मार्क असतात हे आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं आहे. ओके, तर आपण आता पुढच्या घटकांकडे जाऊया. पहिला आपला पेपर असणार आहे पेपर 1, ज्याला आपण मराठी आणि इंग्रजी वर्णनात्मक किंवा पारंपरिक पेपर म्हणतो. ओके, हा पेपर 50 मार्कांसाठी असतो. याच्यामध्ये 3 प्रश्न असतात. 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असतात. ओके, त्याच्यामध्ये सारांश लेखन, निबंध आणि भाषांतर. ओके, निबंधाला 25 मार्क असतात, सारांश लेखनला 10 मार्क असतात आणि भाषांतरला 15 मार्क असतात. असा हा 50 मार्काचा मराठीचा पेपर असतो. तर त्याची तयारी आपण सुरुवात करायची असेल तर मराठी व्याकरणासाठी आपण जे पुस्तक वापरतो, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, याच्यामध्ये जो शेवटचा घटक आहे त्याच्यामध्ये लिखाणाबद्दल किंवा निबंध किंवा सारांश लेखन आणि भाषांतराबद्दल त्यांनी काही माहिती दिलेली आहे, त्याच्याबरोबर काही उदाहरणं पण दिली आहेत. तिथून आपण सुरुवात करायला हवी. ओके, त्याचबरोबर काही टॉपर्स लोकांचे मॉडेल आन्सर शीट्स आपल्याला भेटतात. टेलिग्राम असो किंवा इतर ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा अशा गोष्टी मिळतात. तिथून सुद्धा आपण आपल्याला गायडन्स म्हणून त्या गोष्टी बघू शकतो. त्यातून आपल्या काही नोट्स आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा घटक येतो वर्तमानपत्रे. याच्यामध्ये मराठीमध्ये लोकसत्ता आहे, सकाळ आहे आणि महाराष्ट्र टाइम्स आहे. असे काही वर्तमानपत्र, मराठीतील जी चांगली वर्तमानपत्र ती आपण वाचलो, ॲटलिस्ट रविवारचं वर्तमानपत्र आपण डिटेलमध्ये वाचलं तर तिथे आपल्याला वेगवेगळे सब्जेक्ट्स मिळतात. त्याच्यातून कशा पद्धतीने त्याच्या लेखकाने, संपादकानं मत मांडलेलं आहे ते आपल्याला कळतं आणि ते आपल्या नोट्समध्ये आपण लिहून ठेवू शकतो, जेणेकरून की निबंधामध्ये आपण ते उतरवू शकतो. ओके, पुढचा घटक आहे कोट्स, कविता आणि स्लोगनचा.
या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकातून मिळू शकतात, वर्तमानपत्रातून पण मिळतात आणि आपण गुगल सर्च करून सब्जेक्ट वाईज गुगल सर्च करून सुद्धा याची माहिती आपल्याला मिळू शकते. या सगळ्या गोष्टींच्या नोट्स आपल्याजवळ असतील तर आपल्याला निबंध अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिता येऊ शकतो. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपलं स्वतःचं एक नोट्स बनवायचं आहे, जेणेकरून आपण निबंधामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये ते उतरवू शकतो. ओके, पुढचा आपला पेपर आहे पेपर 1 मधलाच दुसरा घटक आहे, तो म्हणजे वर्णात्मक पेपर इंग्रजीचा. ओके, मराठीचा जो असं आपण बघितला, आता आपण इंग्रजीचा बघूया. तो सुद्धा 50 मार्कांसाठी. याच्यामध्ये सुद्धा सेम मराठीसारखे 3 सब्जेक्ट असतात, 3 प्रश्न असतात. पहिला असतो एसे लिहायचा, जो की 25 मार्काचा असतो. पुढचा असतो की ट्रान्सलेशनचा 15 मार्काचा असतो आणि 1/3 करण्यासाठी जो प्रश्न असतो प्रिसाइज रायटिंगचा, तो 10 मार्कासाठी असतो. ओके, तर याची तयारी आपण कशी केली पाहिजे, की मी स्वतः 2 पुस्तकं वापरली होती, जी मला चांगली वाटली, मी तुमच्यासमोर ठेवतो. ते पहिला सोर्स आपल्याकडे आहे एसे आणि आन्सर रायटिंग डॉक्टर अवधेश सिंग. हे जनरली UPSCसाठी वापरले जातात. ते पुस्तक जर आपण वापरलं तर निबंध कसा लिहिला पाहिजे, ब्रेनस्टॉर्मिंग कसं केलं पाहिजे, त्याच्यातले घटक कोणकोणते असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आपण प्रत्येक निबंधाला आपण सोशल, हिस्टॉरिकल, इकॉनॉमिकल किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनं कसं लिहू शकतो, किंवा काही कविता, स्लोगन वगैरे असतील इंग्रजीमधल्या, तर या गोष्टींचा यासाठी हा सोर्स मला पर्सनली चांगला वाटतो. ओके, दुसरा एक घटक आहे 151 एसेज फॉर IAS अँड PCS. ओके, दिशा पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये काही 151 निबंध त्यांनी स्वतः लिहून दिलेले आहेत, ज्याच्यातून आपल्याला सुद्धा बऱ्याच गोष्टी मिळतात आणि आपण त्याचा यूज करू शकतो. याचबरोबर अजून एक पुस्तक मी तुम्हाला सांगू इच्छितो की पालन सुरी सरांचं जे इंग्रजी ग्रामरचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही निबंध सापडतात. त्या निबंधाचा सुद्धा आपण अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो. पुढचा घटक आपला आहे न्यूजपेपर्स. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस, हे 2 पेपर जमले तर यातला एखादा तरी पेपर आपण रविवारी वाचत राहिलो, संपादकीय असो किंवा इतर काही घटक असो, तिथून जर आपल्याला काही आयडियाज मिळत असतील तर ते आपण लिहून ठेवल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. ओके, पुढचा कोट्स, स्लोगन्स आणि पोएम. या गोष्टींचं कंपॅरिझन केलेले अनेक PDF तुम्हाला टेलिग्रामवरती पण मिळू शकतात. ओके, कारण किंवा UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा या गोष्टी आपण मटेरियल मिळवू शकतो आणि आपल्या निबंधामध्ये यूज करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपला जो पेपर 1 आहे मराठी आणि इंग्रजीचा वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपरचा रिसोर्सेसबद्दलची ही माहिती झाली. तर आता आपण पुढच्या पेपरकडे जाऊया. पेपर 2 भाषेचा, मराठी आणि इंग्रजीचा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पेपर असतो हा. याच्यामध्ये मराठीला पुन्हा 50 मार्कांचं वेटेज आहे आणि इंग्रजीला सुद्धा 50 मार्कांचं वेटेज आहे. तर आता आपण पहिल्यांदा मराठीबद्दल माहिती घेऊया. मराठी व्याकरणाचा जो अभ्यास आहे आपण तो मोरा वाळंबेमधून करू शकतो. ओके, त्याचबरोबर शब्दरत्न नावाचं मोरा वाळंबे सरांचंच एक पुस्तक आहे, त्याच्यातून आपण त्याची तयारी करू शकतो. शब्दरत्नांची जवळपास 10 ते 15 मार्कांसाठी शब्दरत्न विचारले जातात. ओके, अशा प्रकारे मोरा वाळंबे सरांची दोन्ही पुस्तकं आपल्यासमोर असली पाहिजेत. याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणारं कोणतंही एक पुस्तक, चोरमोले सरांचं असू दे किंवा लोकसेवा पब्लिकेशनचं असू दे, ते तुम्ही समोर ठेवू शकता. त्याच्यातून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. एकदा का तुमचा या घटकाचा अभ्यास पूर्ण झाला त्यानंतर आपण आयोगाच्या वेबसाईटवरून पेपर्स प्रिंटआउट काढून स्वतः सॉल्व्ह केले पाहिजेत. 25 ते 30 प्रश्नपत्रिका तरी ॲटलिस्ट आपण सॉल्व्ह केली पाहिजेत, जेणेकरून आपली त्यातून चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. ओके, पेपर 2चा आपला पुढचा घटक असणार आहे तो इंग्रजीचा. ओके, आता मुख्य प्रश्न इंग्रजीचा असतो. मराठीमध्ये मुलांना मार्क्स येतात पण इंग्रजीला येत नाही, तर ती तयारी आपल्याला अगदी जास्त वेळ देऊन करावी लागणार आहे किंवा जास्त प्रॅक्टिस करून करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये पहिला सोर्स मी सांगेन की जर तुमचं खूपच इंग्लिश कच्चा असेल तर आपण महेश पाटील सरांच्या क्लासपासून जर सुरुवात केली तर हेल्पफुल. मी स्वतः तो क्लास केलेला होता, मला त्याची हेल्प झाली होती. ओके, आता महेश पाटील सरांचे व्हिडिओज किंवा तुम्ही ऑफलाईन लेक्चर केले तर त्याच्यातून तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही नोट्स मेकिंग केल्या पाहिजेत. ओके, या संबंधित मी स्वतः नोट्स मेकिंग केलेल्या होत्या. ओके, एक्झाम पूर्वी जात असताना 3 ते 4 तासामध्ये आपलं रिव्हिजन होईल अशा पद्धतीचे आपल्या नोट्स रेडी असणं गरजेचे आहे. या नोट्स आपण कशा काढल्या पाहिजेत याच्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की मी स्वतः कशा नोट्स काढलेल्या होत्या. एक मॉडेल म्हणून तुमच्यासमोर आपण ते नक्कीच ठेवूया. ओके, पुढे आपण या इंग्रजीचा अभ्यास करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिसला सुद्धा खूप जास्त महत्त्व असल्यामुळे झिरो एरर नावाचं जे पुस्तक आहे शाश्वत पब्लिकेशनचं महेश पाटील सरांनीच लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, याच्या पुढे जर क्लास आपल्याला करायचा नसेल आणि पुस्तकातूनच अभ्यास करायचा असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण, आणि त्याला अजून एक जे इंग्रजीमध्येच तुम्हाला जर वाचायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक मराठीतून इंग्रजी त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. इंग्लिशमधूनच आपल्याला शिकायचं असेल तर पालन सुरी सरांचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. आणि हे पालन सुरीचं पुस्तक आपल्याला
रिटर्नसाठी म्हणजे एसे लिहिण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. ओके, या अशा घटकातून तुम्ही तुमचा इंग्रजीचा अभ्यास पूर्ण करू शकता. ओके, आता आपण जाऊया जनरल स्टडीजकडे, ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो. ओके, सामान्य अध्ययन मधला पहिला आपल्या समोर घटक आहे GS1 जनरल स्टडीज 1. ओके, ज्याच्यामध्ये आता इथून जे जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 आहेत या प्रत्येकाला 100 मार्क्स आणि 150 मार्क्स आणि 150 क्वेश्चन्स आहेत. ओके, आता GS1 मध्ये बघूया. GS1 मध्ये मुख्य करून 4 घटकांचा समावेश होतो. पहिला घटक आहे इतिहासाचा. ओके, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे पर्यावरण आणि चौथा आहे कृषी. ओके, या 4 घटकांमधल्या पहिल्या घटकाकडे आपण जाऊया, इतिहास, ज्याच्यावरती 60 प्रश्न 60 मार्कांसाठी विचारले जातात. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा लढा आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत आणि भारतीय संस्कृती अशा सगळ्या घटकांवरती 60 प्रश्न विचारले जातात. ओके, त्याची तयारी करायची झालं तर एक बेसिक पुस्तक आहे. ओके, ते म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक. इतिहासाच्या बाबतीमध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असा आहे की खूप सारे रेफरन्स पुस्तकं आहेत. जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे यदी फडके सरांचे पुस्तकं आहेत किंवा कठारे सरांचं पुस्तक आहे, गाठाळ सरांचं पुस्तक आहे किंवा महाराष्ट्र सरकारनं लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि स्टेट बोर्डाची पण पुस्तकं आहेत. खूप सारी पुस्तकं आहेत, बट इतक्या सगळ्या पुस्तकाचा आपण अभ्यास करू शकत नाही, त्याच्यामध्ये खूप आपला वेळ जाणार आहे. तर त्यासाठी एक असं जे पुस्तक ज्याच्यामध्ये सगळ्या पुस्तकांचा आपल्याला एक सार मिळू शकतो, तर त्याच्यामधलं समाधान महाजन सरांचं एक आपल्यासमोर पुस्तक आहे, ते आपण वाचायला पाहिजे. ओके, दुसरा घटक आहे आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. याचा अभ्यास आपण कुठून करू शकतो? याच्यासाठी बिपिन चंद्र सरांचं पुस्तक आहे, जे की इंग्रजीमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. के सागर पब्लिकेशनचं मराठीमधलं सुद्धा पुस्तक आहे. बट हे पूर्ण पुस्तक वाचायची आपल्याला गरज नाही. आपल्या सिलेबसनुसार जे पॉईंट्स आहेत तितकेच पॉईंट्स आपल्या पुस्तकामधून करायचे आहेत. ओके, माझ्या माहितीनुसार पहिले 200 ते 300 पेजेस या पुस्तकाचे आपल्या कामाचे आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस समोर ठेवूनच तेवढाच घटक करायचा आहे. ओके, त्याच्याबरोबर आपण 12वी NCERTचं पुस्तक जर याला जोडलं तर आपल्याला GS2 साठी सुद्धा हे फायदेशीर ठरणार आहे. ओके, आणि या सगळ्या गोष्टी जर बिपिन चंद्र सरांचं जर पुस्तक बघितलं तर 300 ते 400 पानाचं इतिहासाचं पुस्तक आहे. ते जर आपण त्याच्या नोट्स काढल्या 20 ते 25 पेजेसमध्ये तर आपल्याला ते नंतर वाचायची गरज ही लागणार नाही. तर नोट्स मेकिंगवरती माझा जास्त मुद्दामून भर असतो, जेणेकरून आपलं रिव्हिजन फास्ट होईल. ओके, त्याच्या पुढे समाज सुधारकांचा जवळपास 15 प्रश्न समाज सुधारकांवरती आपल्याला विचारले जातात. ओके, त्याचा अभ्यास करायचा झाला तर 11वी स्टेट बोर्डाचं जुनं एक पुस्तक आहे, ते आपल्यासाठी फायदेशीर आहेच, ते आपण वाचलं पाहिजे. किंवा ते पुस्तक आता मी इथे तुम्हाला दिलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा कव्हर झालेलं आहे. उमेश कुदळे सरांचं एक पुस्तक आहे किंवा विपुल थोरमोटे सरांचं सुद्धा एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे समाज सुधारक, सामाजिक संस्था आणि ब्राह्मणेतर चळवळ किंवा इतर गोष्टीचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होतो. ओके, इथून आपला हा अभ्यास कव्हर होतो इतिहासाचा. म्हणजे ह्या 3 पुस्तकांमधून आपला इतिहासाचा अभ्यास कव्हर होतो. तसं जर आपण पाहायला गेलो तर 10 ते 15 पुस्तकं सुद्धा होऊ शकतात. मग आपल्या अभ्यासाला डायरेक्शन राहणार नाही, त्यामुळे ही पुस्तकं तुमच्यासमोर मी ठेवलेली आहेत. ओके, पुढे आपण भूगोलाकडे जाऊया. भूगोलामधला पहिला जो घटक आहे सौदी सरांचं भूगोल आणि कृषीचं पुस्तक, जे मेन्सच्या सिलेबसनुसार त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, ते पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते पहिल्या 3 चॅप्टरसाठी. ओके, पहिला आपला चॅप्टर आहे भूगोलामधलं भूरूपशास्त्र, दुसरा आहे हवामानशास्त्र आणि तिसरा आहे मानवी भूगोल. हे तिन्ही चॅप्टर्स आपल्याला सौदी सरांच्या भूगोल आणि कृषी या पुस्तकातून करायचं आहे. ओके, त्याचबरोबर NCERTचे 11वीचे दोन्ही पुस्तकं आपल्याला करायचे आहेत. एक आहे फंडामेंटल जॉग्राफी आणि दुसरा आहे इंडियन जॉग्राफी. या दोन्ही गोष्टी आपल्याला भारताच्या अँगलनं किंवा फंडामेंटल जॉग्राफीच्या अँगलनं सुद्धा महत्त्वाचे आहेत. ओके, त्यामुळे हे पुस्तक आपण करू शकतो. इंग्रजीचा जर एखाद्याला प्रॉब्लेम असेल तर या NCERTच्या आधारावरती काही लोकांनी मराठीत ट्रान्सलेट केलेली पण पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात, तर तुम्ही ते वाचू शकता. ओके, त्याच्या पुढे महाराष्ट्राचा भूगोल येतो. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी मी सजेस्ट करेन की सौदी सरांचं पुस्तक आहे, त्यातले पहिले काही चॅप्टरच आपल्या कामाचे आहेत. ते पुन्हा PYQ आणि सिलेबसनुसार आपल्याला करायचे आहेत. ओके, मी तुम्हाला भूगोलाची 2 पुस्तकं आता जे सजेस्ट केले ती आपल्याला पूर्ण अजिबात वाचायची नाहीत. त्याला वाचत असताना आपल्यासमोर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस या 2 गोष्टी समोर ठेवूनच वाचायचं, किंवा अन्यथा ही पुस्तकं 400-500 पानाहून जास्त संख्येची आहेत, तर त्यामुळे आपल्याला ते जास्त वेळ तिकडे जाणार आहे. ओके, भूगोलाला मी सौदी सरांचं, महाराष्ट्र भूगोलाला सौदी सरांना अजून एक वेगळं पुस्तक ऑप्शन म्हणून आहे, ते दीपस्तंभ पब्लिकेशनचं, तुम्ही तेही वाचू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपला भूगोलाचा चॅप्टर कव्हर होतो. अजून एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेसबद्दल म्हणजे DRDO किंवा इस्रोबद्दलची माहिती आहे, ते आपण सायन्स अँड टेकमध्ये करतोच कव्हर. त्यातून जे एक्स्ट्रा पॉईंट असतात ते आपल्याला गुगल सर्च करून किंवा वेबसाईटच्या आधारे करावं लागणार आहे. ओके, पुढे आपण जाऊया पर्यावरणाकडे. की पर्यावरणाचा अभ्यास करत असताना तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, सह्याद्री पब्लिकेशनचं पुस्तक, ते तुम्ही करू शकता. याचबरोबर जर
तुम्हाला वेळ असेल तर 11वी 12वीचे स्टेट बोर्ड जर तुम्ही वापरलं तर अधिक चांगल्या प्रमाणे तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होऊ शकतात. ओके, पुढे आपण जाऊया कृषीचा घटक. कृषी 20 ते 25 मार्क, जनरली 25 मार्क्सला विचारला जातो. मागच्या 2 वर्षामध्ये त्याच्यावरचे प्रश्न थोडेसे सोप्या पद्धतीचे येतात, आधी खूप अवघड पद्धतीने येत असत. ओके, याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण स्टेट बोर्ड 11वी आणि 12वी कृषी इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा सिलेक्टिव्ह चॅप्टर्स करायचे आहेत, ते सिलेबसनुसार आणि PYQ नुसार आपण करणार आहोत. ओके, पुढचा घटक आहे जो थोडासा ॲडव्हान्स लेवलला जाईल, तो म्हणजे कात्यायन सरांचं पुस्तक. ओके, याच्यामध्ये सुद्धा पुन्हा सिलेबस आणि PYQ नुसारच. ओके, जर अशा गोष्टी होत असतील, PYQ आणि सिलेबसनुसार करायचं असेल तर पुन्हा आपण नोट्स काढल्या पाहिजेत. जसं की तुम्हाला मागाशी मी इंग्लिशसाठी सांगितलं तसं माझ्या कृषीचं सुद्धा नोट्स रेडी आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला पॉसिबल झालं तर आपण एक व्हिडिओ बनवून त्याच्यातले काही सॅम्पल नोट्स दाखवूया. ओके, पुढे या दोन्हीला सोडून जर तुम्हाला एखादं दुसरं वेगळं पुस्तक पाहिजे असेल तर आपल्याला महेश गारगोटे सरांचं सुद्धा पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. ओके, GS1ला तुमच्यासमोर खूप सारी पुस्तकं दिसत आहेत. सगळ्यात जास्त पुस्तकं GS1साठीच आहेत. त्याच्यामुळे GS1चा अभ्यास एकदम स्मार्टली सिलेक्टिव्ह PYQ नुसार करणं आणि नोट्स रेडी ठेवणं सगळ्यात जास्त फायदेशीर आहे. जर GS1 तुम्ही पाहिलं तर याच्या आधी 2-3 वर्षापूर्वी GS1ला 90च्या आसपासचा स्कोर यायचा, बट मागच्या 2 वर्षापासून 100 ते 110 पर्यंत पण स्कोर येतो आहे. कारण इतिहासात त्यांनी थोडंसं मॉडरेट केलं आणि कृषीला सुद्धा थोडंसं मॉडरेट केलेलं आहे. जसं GS2 आणि 3 वरती मुलांचा फोकस जास्त असतो की ते 110 आपल्याला मिळवायचे, तसं आता GS1ला सुद्धा पॉसिबल आहे. तर त्यासाठी आपण आत्ता हे डिस्कस केलेले रिसोर्सेस तुमच्याकडे हवेत, त्याच्या नोट्स तुमच्याकडे हवेत आणि फ्रिक्वेंट रिव्हिजन असायला हवेत. यामुळं आपण 100+ ते 110 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. ओके, पुढच्या विषयाकडे आपण जाऊया, जनरल स्टडीज 2. ओके, हा घटक जो आहे आपण त्याला पॉलिटी म्हणतो. त्याच्यामध्ये मुख्य करून 4 पुस्तकं माझ्यासमोर आहेत, मी तुम्हाला ते 1 बाय 1 सांगतो. पहिलं आहे इंडियन पॉलिटी, जे आपण प्रिलिम्सला सुद्धा वापरतो, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. ओके, ते पुस्तक आपल्याला 25 ते 30 मार्कांसाठी उपयोगी आहे. ओके, तर सिलेबसनुसार किंवा प्रिलिम्सला तुम्ही केलेलंच असतं तर हे पुस्तक आपल्याला मेनसाठी पुन्हा व्यवस्थित करावं लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा एक लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक आहे, गव्हर्नन्स इन इंडिया. ओके, याच्यामधले चॅप्टर नंबर 3 ते चॅप्टर नंबर 18, याच्याहून काही जास्त चॅप्टर सुद्धा आपल्या कामाचे असू शकतात. ते तुम्हाला करायचे असेल तरी तुम्ही PYQ आणि सिलेबस समोर ठेवूनच करणार आहात, पण चॅप्टर नंबर 3 ते 18 करणं कंपल्शन आहे, इतके तरी आपण केलंच पाहिजे. ओके, पुढचा एक घटक आहे पार्ट 2, आपण ज्याला पार्ट 2 म्हणतो. म्हणजे पार्ट 2 म्हणजे कुठून, पंचायत राज युनिट नंबर 4 नंतरचा जो युनिट आहेत आपल्या सिलेबसमध्ये, तिथून सगळे पार्ट 2 मध्ये कन्सिडर करतो. म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन पासून ओके तिथून पुढच्या गोष्टी आपण पार्ट 2 मध्ये कन्सिडर करतो. त्याच्यासाठी दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक मी स्वतः वापरलेलं होतं. ते पुस्तक आहे चांगलं, तुम्ही स्वतः त्याच्या वाचून नोट्स काढल्या तर फायदेशीर ठरू शकतं. ओके, माझ्या स्वतःचा सुद्धा याच्या नोट्स व्यवस्थित रेडी होत्या, जे की पेपरच्या आदल्या रात्री सुद्धा रिव्हिजन होऊ शकत होत्या. ओके, असं जर आपल्या नोट्स रेडी असून जर रिव्हिजन आपण 5 ते 6 तासात करू शकत असू तर त्याला आपल्याला एक्झाममध्ये 5 ते 10 मार्कांचं लीड नक्की मिळू शकतो. ओके, पुढचा घटक आहे पंचायत राज, जो की 15 मार्कापर्यंत विचारला जातो. ओके, याच्यासाठी मला मनोज राऊत सरांचं चाणक्य पब्लिकेशनचं पुस्तक चांगलं वाटतं, जे की 150 पेजेसच्या आसपास आहे. याचबरोबर पंचायत राजचा जो लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधले 2 युनिट्स आहेत त्याची आपल्याला जोड दिली पाहिजे. ओके, अशा प्रकारे GS2चा अभ्यास आपण कव्हर करू शकतो. GS2 मध्ये खूप जास्त फॅक्च्युअल डेटा आहे, त्याच्यामुळे या विषयाचे तरी नोट्स कंपल्सरी असणं गरजेचं आहे. नोट्स रेडी ठेवा, मॅक्झिमम रिव्हिजन करा. इथे जे तुम्ही टॉपर्सचे मार्क लिस्ट जर पाहिली तर 100च्या खाली एकही टॉपर तुम्हाला दिसणार नाही. ओके, तुम्हाला 100च्या वरती जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींच्या नोट्स आणि रिव्हिजन कंपल्सरी आहे. ओके, पुढचा असाच जो घटक आहे ज्याला आपण चांगल्या पद्धतीने स्कोअर करू शकतो तो म्हणजे GS3, जनरल स्टडीज 3, सामान्य अध्ययन 3. ओके, ज्याला आपण HR अँड HRD म्हणतो, ह्युमन रिसोर्सेस आणि ह्युमन राईट. ओके, त्याच्यातला पुन्हा सेम 100 क्वेश्चन्स आणि 150 क्वेश्चन्स आणि 150 मार्क्स. पहिलं पुस्तक जे आहे दिलीप खाटेकर सरांचं स्टेप अप MPSC अकॅडमीचं. ओके, ह्या पुस्तकांमध्ये ऑलमोस्ट सगळा डेटा कव्हर केलेला आहे. याबरोबर आपण करंटची जोड दिली तर इथून आपला अभ्यास पूर्ण होतो. याचबरोबर सोहेल शेख सरांचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी वेबसाईट्स किंवा इतर काही गव्हर्नमेंटचे PIB असो या सगळ्या गोष्टींचं कंपायलेशन करून हे पुस्तक तयार केलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे, तुम्ही या पुस्तकासुद्धा वापर करू शकता. ओके, पुढचा घटक आहे देसले सरांचा डेव्हलपमेंट पुस्तक, आपण त्याला देसले पार्ट 2 म्हणतो, डेव्हलपमेंटचं पुस्तक, दीपस्तंभ पब्लिकेशन. याच्यामध्ये आपल्याला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची थोडीफार माहिती, काही स्कीम्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संबंधितले चॅप्टर्स तिथे आपल्याला सापडतात. त्यासाठी
डीप स्तंभ पब्लिकेशनचं डेव्हलपमेंटचं हे पुस्तक आपल्याला कामाचं आहे, जे की इतर विषयाला सुद्धा फायदेशीर आहे, जसं की GS4साठी आणि GS1 मधल्या पर्यावरणासाठी सुद्धा उपयोगी पडेल. ओके, त्याच्या पुढे महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे जर तुम्ही PDF प्रिंट करून केला तरी चांगलंच आहे. इतका तुमच्याकडे वेळ नसेल तर परिक्रमा पब्लिकेशन किंवा आपलं जे मासिक आहे परिक्रमा, त्याच्यामध्ये याचा क्रक्स आलेला असतो 30-40 पानांमध्ये, ते तरी तुम्ही करणं गरजेचं आहेच. ओके, त्यामुळं महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्व्हे जो की आपल्याला GS3 आणि 4 15 ते 20 मार्क देऊन जाऊ शकतो. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस केला तर इथून डायरेक्टली क्वेश्चन आलेले आहेत. ओके, पुढचा घटक आहे चालू घडामोडी. ओके, GS3चे आपले जे घटक असतात, महाराष्ट्र आहे, सामाजिक आहे, पर्यावरण आहे, या काही पर्यावरण खरं तर GS4 मध्ये येतं, या सगळ्या घटकांचा अभ्यास सुद्धा आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकता किंवा पुन्हा पृथ्वीचं मासिक तुम्ही वापरू शकता. ओके, सिलेबसनुसार इथं आलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, नवीन स्कीम्स असू दे किंवा काही कायदे असतात, सामाजिक कायदे, त्याच्यामध्ये काही अमेंड केलेले आहे का ते पाहणं असू दे, किंवा GS2च्या अँगलनं सुद्धा नवीन अमेंडमेंट कुठली झाली आहे का, आपले वेगवेगळे आयोग आहेत त्या आयोगामधली स्ट्रक्चर काही चेंज झालेलं आहे का, त्याचा कायदा बदलला आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळं चालू घडामोडीला सुद्धा आपण मेन्सला दुर्लक्ष करू शकत नाही. चालू घडामोडी आपल्याला 15 ते 20 मार्क देऊन जातात. त्यामुळं परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड तुम्ही जे वापरता ते तुमच्यासमोर असलं पाहिजे. त्याच्या नोट्स तुमच्याकडे रेडी असायला हव्या. ओके, त्याच्या नोट्स कशा प्रकारे असायला हवं त्याचं एक एक्झाम्पल मी एक मागच्या व्हिडिओमध्ये निरवदा वेबसाईटवर यूट्यूब चॅनलवरती आपण बनवलं होतं. त्याच्यामध्ये 2022चं अनालिसिस केलं, 2023चं अनालिसिस केलं होतं. त्याच्यामध्ये मी काही नोट्स दाखवलेल्या पण आहेत. ओके, अशा प्रकारे या पुस्तकातून आपण GS3चा अभ्यास पूर्ण व्यवस्थित करू शकतो. पुन्हा GS2 सारखं GS3च्या सुद्धा नोट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, 100 ते 150 पानांच्या नोट्स तुमच्याकडे असतील, त्याच्यात तुम्ही फ्रिक्वेंट रिव्हिजन केला तर इथे तुम्ही 110च्या वरती जाऊ शकता. ओके, आपला शेवटचा पेपर आहे GS4. ओके, GS3 आणि GS4च्या नोट्स तुमच्याकडे का असणं गरजेचं बघा. हा दिवस आपला पेपरचा शेवटचा दिवस असतो. ओके, आपण 3 दिवस पेपरमध्ये असतो. शेवटच्या दिवशी आपण थकलेलो असतो किंवा थोडासा आपला सिरियसनेस पण कमी झालेला असतो. पहिल्या 4 पेपरचा इम्पॅक्ट पण आपल्या डोक्यावरती झालेला असतो. या अशा वेळेस आपण आता काय वाचू असा विचार करण्यापेक्षा जर माझ्याकडे नोट्स रेडी असतील आणि मी नोट्स नीट व्यवस्थित रिव्हिजन करू शकलो तर माझा कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे असू शकतो. त्यामुळे पुन्हा मी नोट्सवरती भर देत आहे. GS4 जनरल स्टडीज 4 किंवा सामान्य अध्ययन 4 याच्यामध्ये मुख्य करून इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेकचा समावेश होतो. तर इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपण देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं जे पुस्तक आहे याच्यातून करू शकतो. आता देसले सरांचं जे पुस्तक आहे ते ऑलमोस्ट 600 ते 700 पेजेसचं पुस्तक आहे. ओके, इतक्या सगळ्या पेजेसची किंवा इतक्या पूर्ण पुस्तकाची आपल्याला गरज नाही आहे. तर मग आपण काय केलं पाहिजे, पुन्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस पाहिलं पाहिजे. याच्यानुसार त्यातल्या टॉपिक्स आपण केले पाहिजेत आणि नोट्स काढून ठेवल्या पाहिजेत. ओके, देसले डेव्हलपमेंट जसं की आपण GS3 मध्ये पण डिस्कस केलं होतं तसंच GS4ला सुद्धा ते आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. ओके, पुढे स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीचं इकॉनॉमिक्सची पुस्तकं, अर्थशास्त्राची पुस्तकं आपल्याला वाचली पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर होतात, ज्याच्यावरती मागच्या 2 वर्षापासून आयोग 10 ते 15 प्रश्न विचारत आहे. ओके, त्यामुळे ही 2 पुस्तकं करणं गरजेचे आहे. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी NCERTची सुद्धा 11वी 12वीची पुस्तकं केली तरी हरकत नाही आहे. ओके, पुढे सायन्ससाठी जो सायन्स 45 मार्काला, सायन्स अँड टेक 45 मार्काला 45 प्रश्न विचारतात आणि तिथे मार्क मिळवणं खूप चॅलेंजिंग आहे. याच्यामध्ये मार्क्स मिळवायचे असेल तर मी 6 टॉपिकपैकी 4 टॉपिक असे सजेस्ट करतो की ज्याच्यावरती 20 प्रश्न येतात, तिथे आपण 18 पर्यंत जाऊ शकतो. त्यातलं पहिलं आहे स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, एनर्जी आणि आपत्ती व्यवस्थापन. या 4 घटकांवरती प्रत्येकांवरती 5 असे 20 प्रश्न जे की कंपॅरेटिव्हली सोपे असतात आणि त्याचा चांगला रिसोर्सेस किंवा सोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. या 4 घटकांचा अभ्यास आपण नीट व्यवस्थित करू तर 18 पर्यंत पोहोचू शकतो. उरलेल्या 2 चॅप्टर्सवरती आपण आणखीन एक 10 मार्क ॲड केले तर 25-30 पर्यंत आपण जाऊ शकतो की जो खूप डिसेंट स्कोर असतो सायन्स अँड टेकसाठी. त्यासाठी पहिलं पुस्तक आहे रंजन कोळंबे किंवा त्याला एक ऑप्शन आहे सचिन बस्के. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून तुम्ही आत्ता मी सजेस्ट केलेले हे 4 टॉपिक न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, एनर्जी, स्पेस आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा IT करा. आपत्ती व्यवस्थापन रंजन कोळंबेमध्ये नाही तर IT, हे 4 घटक तुम्ही रंजन कोळंबे सरांच्या मेन्ससाठी लिहिलेल्या पुस्तकातून करू शकता. ओके, आता राहिलेले जे 2 टॉपिक आहेत त्यातला एक आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीसाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचं साळुंखे मॅडमने लिहिलेलं पुस्तक आहे ते आपण करू शकतो. तर या पुस्तकांबरोबर सिलेबस समोर ठेवून त्यातले जे काही पॉईंट्स आहेत ते आपण गुगल सर्च करून त्या पर्टिक्युलर वेबसाईटला जाऊन तिथली माहिती मिळवली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इस्रोवरती आपल्याला दरवर्षी
2 ते 3 प्रश्न असतात. तर इस्रोच्या वेबसाईटला व्हिजिट देऊन त्यांनी आत्ता त्यांचे नुकतेच कुठले लॉन्चिंग व्हेकल्स त्यांनी डेव्हलप केले आहेत किंवा कुठले सॅटेलाइट सोडलेले आहेत का, किंवा नवीन कुठला प्रोग्राम आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हव्यात. तशाच पद्धतीनं मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी आहे, त्यांच्या वेबसाईटला आपण व्हिजिट केली पाहिजे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे, त्यांची वेबसाईट आहे. त्यामुळे आपला सिलेबस समोर पाहिजे, त्याच्यानुसार तिथे जे घटक दिसतात त्याच्या वेबसाईटला व्हिजिट करायचं, अबाउट असमधून जाऊन आणि लेटेस्ट काही घटना घडल्यात का त्या पाहून आपल्या नोट्समध्ये आपण ॲड करून घेतल्या पाहिजेत. ओके, अशा पद्धतीनं आपण अभ्यास करत गेलो. तुमच्यासमोर दिसलं असेल की रिसोर्सेस खूप जास्त आहेत, 4 महिन्यांचा वेळसुद्धा कमी पडतो. सुरुवातीला अभ्यास करत असताना तुम्ही जेवढी पुस्तकं वाचता त्याची नोट्स काढायला सुरुवात करा, जेणेकरून शेवटी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, अशा प्रकारे तुमच्यासमोर मी लिस्ट पूर्ण ठेवलेली आहे. आता राहिला एक दुसरा घटक. ओके, आम्ही HV देसाई स्टडी सेंटरकडून मेन्सच्या तयारीसाठीची एक बॅच लॉन्च करत आहोत, जी की 10 जूनपासून सुरुवात होणार आहे. ओके, ज्याच्यामध्ये GS1 आणि 2 मी स्वतः घेत आहे, GS3 आणि 4 सोहेल सर घेणार आहेत. ओके, या 4ही विषयाच्या हँड रिटन नोट्स ज्या मी स्वतः लिहिल्या ते तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. ओके, 2 महिन्यामध्ये म्हणजे 10 जून ते 10 ऑगस्टमध्ये आम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत, जेणेकरून पुढे तुम्हाला रिव्हिजनसाठी वेळ मिळणार आहे. या टीचिंग आणि नोट्सबरोबर पुढचा घटक असणार आहे तो म्हणजे रिटर्न पेपरच्या बाबतीतला. त्याच्याबद्दलचे काही लेक्चर्स होतील, त्याच्याबद्दल तुमच्याकडून टेस्ट लिहून घेतल्या जातील आणि तुम्हाला चेक करूनही दिल्या जातील. आणि त्याचबरोबर काही मॉडेल आन्सर सीटसुद्धा तुमच्यासमोर अवेलेबल करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्हाला एक गायडन्स मिळेल. ओके, टेस्ट सिरीज पूर्ण GS1, 2, 3, 4 आणि लँग्वेजची सुद्धा असणार आहे. 2 टप्प्यामध्ये आपण ते टेस्ट घेणार आहोत. ओके, इथून आपण पासआउट झाल्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी करणार असेल तर त्यासाठी सुद्धा मॉक इंटरव्ह्यू आणि इतर गायडन्स असणार आहे. ओके, आणि मेंटरशिप सुद्धा आमच्या दोघांची असणार आहे थ्रू आउट तुमची मेन्स आणि इंटरव्ह्यू संपेपर्यंत सुद्धा. अशा प्रकारची पूर्ण बॅच असेल त्याची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. ओके, जे फीज आणि इतर माहितीबद्दल खाली दिलेल्या नंबरवरती किंवा पुढच्या स्लाईडवरती जी माहिती असेल त्याच्यावरून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घ्या आणि तुमच्या मुख्यच्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना ऑल दी बेस्ट आणि धन्यवाद. ओके.